हॅलो नमस्कार मंडळी। तर आज मम्मीने पहिल्यांदाच घरी बनवलं बडीशेपचं सरबत, ज्याची चव तर एकदम भन्नाटच होती। मला तर खूपच आवडली, म्हणून तुमच्यासोबत पण शेअर करते याची रेसिपी। तर सगळ्यात आधी मम्मीने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे बडीशेप घातली। त्यानंतर त्याच्या दुप्पट 3 ते 4 मोठे चमचे खडीसाखर घातली। खडीसाखर शरीरासाठी थंड असते म्हणून ती वापरलेली आहे। त्यानंतर थोडंसं काळं मीठ, 3 ते 4 काळी मिरी, त्यासोबत थोडेसे वेलचीचे दाणे घातलेत आणि याला मस्तपैकी मिक्सरला वाटून याची बारीक फाईन पावडर तयार करून घेतली। तर हे आपलं प्रीमिक्स तयार आहे। त्यानंतर थोडंसं आम्ही ग्लासला असं मीठ मसाल्याने सजावटीचं काम करायला घेतलं, जे आम्हाला खूप आवडतं। तर ते करून घेतलं। त्याच्यानंतर 2 ग्लास घेतले, त्याच्यामध्ये घातलेला आहे 1-1 चमचा पाण्यात भिजवलेला सब्जा। त्यानंतर जे प्रीमिक्स तयार करून घेतले ते घातलेलं आहे साधारण 1.5 चमचा प्रत्येक ग्लासमध्ये। त्यानंतर वरून अर्ध लिंबू पिळून घेतलं दोन्हीमध्ये। त्यानंतर घातलेलं आहे मस्तपैकी थंडगार असं गारेगार पाणी, आणि पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित चमच्याने ढवळून मिक्स करून छान असं सरबत आपलं तयार करून घेतलेलं आहे। तर याला व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर आम्ही वरून लिंबाची कापं आणि पुदिन्याच्या पानांनी थोडीशी अशी सजावट करून घेतलेली आहे त्याची, आणि तयार आहे आपलं भन्नाट चवीचं बडीशेपचं सरबत। उन्हाळा तर प्रचंड आहे, त्यात असं जर थंडगार सरबत प्यायला मिळणार असेल तर आपल्याला एकदमच उकाड्यापासून दिलासा मिळेल आणि छान थंड वाटेल। तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।